मित्रांनो, यशस्वी पॉलिटेक्निक मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. 10वीची परीक्षा उत्तम प्रकारे पास झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आईवडिलांचे अभिनंदन. खरं तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचे शिक्षण मिळायला हवे. असे झाले तर हे विद्यार्थी आपला स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी उत्तम प्रकारे पार पाडतात व देशाचे ॲसेट बनतात. चला आता ह्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूया. इंजिनिअरिंग मधील शिक्षण घेणाऱ्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या आई वडिलांना 10वीच्या परीक्षेच्या रिझल्ट नंतर लगेचच एका प्रश्नाला सामोरे जावं लागतं. तो प्रश्न म्हणजे 10वी नंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा करू का 11वी-12वी सायन्स करून मग इंजिनिअरिंग करू, डिप्लोमा किंवा डिग्रीमध्ये कुठली ब्रँच घेऊ, कुठलं कॉलेज निवडू, यासारखे इतरही प्रश्न तर आहेतच. या प्रश्नांचं व्यावहारिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. तसंच इंजिनिअरिंगमधील इतरही काही मुद्द्यांवर आपण फोकस करणार आहोत. चला तर करूया सैर या व्हिडिओची. हा व्हिडिओ यशस्वी इंजिनिअरिंग क्लासेस नाशिक तर्फे प्रसारित होत आहे. मिशन स्पष्ट आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचं शिक्षण मिळावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. यशस्वी क्लासेस बद्दल अगदी थोडक्यात सांगण्यापूर्वी अब्दुल कलाम सरांचं एक कोट मला इथं सांगायचा मूळ होतोय. सर काय म्हणतायत? आय कॅनॉट चेंज माय फ्युचर बट आय कॅन चेंज माय हॅबिट्स. गुड हॅबिट्स विल डेफिनेटली चेंज माय फ्युचर. आता मित्रांनो, अर्थ स्पष्ट आहे. चांगल्या हॅबिट्स माझं फ्युचर निश्चितपणे बदलतील. तर आपल्याला आपल्या करिअरमध्ये येत्या 4-5 वर्षात अशा उत्तम प्रकारच्या सवयी डेव्हलप करायच्या आहेत की ज्याच्या आपल्या निश्चितपणे ब्राईट फ्युचर करता फायदा होणार आहे. आता ह्या क्लिपमध्ये यशस्वी क्लासेसबद्दल अगदी थोडक्यात वर्णन मी करायचा प्रयत्न करतोय. यशस्वी इंजिनिअरिंग क्लासेस ही संस्था फेब्रुवारी 1993 पासून काम करत आहे. पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रचंड सबमिशन असल्यामुळे त्यांना अभ्यासाकरता वेळ कमी मिळतो. तर त्या उपलब्ध असलेल्या कमी वेळेमध्ये अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिस क्लासच्याच वेळेत व्हावं असा इथल्या सर्व शिक्षकांचा प्रयत्न असतो. नाशिकमध्ये सर्व तऱ्हेच्या मॅथ्समध्ये, डिप्लोमाच्या सर्व मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मिळवणं याची परंपरा खऱ्या अर्थाने यशस्वी क्लासेसने सुरू केली. तसेच अगदी डिग्रीच्या मॅथमॅटिक्समध्ये M3 मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क इथल्या काही विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. आता मित्रांनो, अगदी उदाहरणाकरता आपण छोटेसे 2-3 केस स्टडी घेणार आहोत. इथे तुम्हाला 3 विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स द्यायचा आम्ही प्रयत्न केलाय. अर्थात मित्रांनो, ही अगदी छोटी छोटी उदाहरणं आहेत. याबद्दल आपण पुन्हा केव्हा तरी बघू. आता मित्रांनो, व्हॉट इज इंजिनिअरिंग हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे की इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय. इंजिनिअरिंग हा जो शब्द आहे हा इंजिनियम या लॅटिन वर्ड पासून तयार झाला आहे. याचा खरा अर्थ असा आहे की पर्सन हॅव्हिंग प्रॅक्टिकल स्किल्स, की ज्याच्याकडे प्रॅक्टिकल स्किल आहेत अशी व्यक्ती, अशी जिनियस व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने इंजिनियर. आता इंजिनिअरिंगला जायचं तर मॅथमॅटिकल सब्जेक्टमध्ये थोडी का होईना मित्रांनो आवड हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल ॲबिलिटी. आता पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगमध्ये सबमिशन म्हणजे स्टर्मवर्कचं लोड बऱ्यापैकी असतं. 11वी-12वी प्रमाणे कॉलेज थोड्या वेळाकरता नसतं. जवळजवळ दिवसातनं 7 ते 8 तास कॉलेज असतं, टर्मवर्क असतं आणि हे सगळं सांभाळून आपल्याला स्वतःचा अभ्यासही करावा लागतो. त्याकरता फिजिकल ॲबिलिटीची आवश्यकता आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरल क्युरिओसिटी. आता क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता. आता आजूबाजूच्या घटना ज्या घडत असतात, नवीन नवीन गोष्टी येत असतात, इंजिनिअरिंगबद्दल माहिती मिळत असते, याबद्दल क्युरिओसिटी असणं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. रॉंग प्रेशर. आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी, माझे मित्र इंजिनिअरिंग करतायत, ह्या करता इंजिनिअरिंगला जातात, काही वेळेला त्यांच्या आईवडिलांची इच्छा
इंजिनिअरिंग करायची राहून गेली असते, त्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअर करायचा आग्रह करतात. तर पुन्हा एकदा राईट मॅन ॲट राईट प्लेस असल्यामुळे रॉंग प्रेशरला आपण जितकं म्हणून इग्नोर करू ते महत्त्वाचं आहे. इंजिनिअर म्हणजे ब्रिज बिटवीन सायंटिस्ट अँड कॉमन मॅन. म्हणजे सायंटिस्ट जे अनेक वेगळ्या प्रकारचे शोध लावत असतात, त्यांचा कॉमन मॅनला काय उपयोग होईल त्याचं ॲप्लिकेशन सांगणारी एक ब्रिज ऑर्गनायझेशन म्हणजे इंजिनिअर्स. आता मित्रांनो, बरेच इंजिनिअर्स वेगवेगळ्या ज्या समस्या असतात त्यांना सोडवायचा प्रयत्न करत असतात. आता इथे काही पॉलिटेक्निकमधल्या विद्यार्थ्यांनी दिव्यांगांकरता एक फोल्डिंग चेअर केली. याचा उपयोग असा होतो, की जेव्हा ते दिव्यांग व्यक्ती काही वेटिंग करत असतात, तर त्यांना ते जे काही वॉकर असतं ते घेऊन उभं राहणं सुद्धा खूप अवघड असतं. तर त्याच वॉकरला चेअरमध्ये त्या विद्यार्थ्यांनी कन्व्हर्ट केलं, की जेव्हा ते वेटिंग करतील, तेव्हा ते त्यांना त्याच वॉकरचा चेअर म्हणून वापर करता येईल. अनेक इक्विपमेंट्स आपल्याला रिमोट कंट्रोलनी चालवता येतात. आता मित्रांनो, परवाच तुम्ही ऐकलं असेल, की मशरूमचा वापर करून रोबोट चालवायचा आपला नवीन इंजिनिअर सध्या परत प्रयत्न करत आहेत. आता आपण म्हणतो मेडिकल, पण मेडिकलमधली बरीचशी जी ऑपरेशन्स आहेत, त्यातले जे लागणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत, मशीन्स आहेत, ते इंजिनिअर्स लोकं तर करत असतात. त्यामुळे इंजिनिअरचं काम तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. आता मित्रांनो, इथे परत एक महत्त्वाचं कोट दिलं गेलंय, की इतरांचे मन ओळखणे नक्कीच महत्त्वाचे आहे. पण आत्ताच्या घटकेला स्वतःला ओळखणं जास्त शहाणपणाचं आहे. आता काही विद्यार्थी असं म्हणतात, की नाही आम्हाला आमची ॲप्टिट्यूड नेमकी कळत नाही. ॲप्टिट्यूड म्हणजे आमचं इन्क्लिनेशन कुठल्या प्रकारच्या अभ्यासाकडे आम्हाला नेमकं समजत नाहीये. आमचं माइंड मॅपिंग आम्हाला स्वतःला करता येत नाहीये. काही विद्यार्थी 8वी-9वी पासूनच ठरवून टाकतात, की कुठल्या साईडचं एज्युकेशन घ्यायचं. जर तुम्हाला अशी काही मनस्थिती द्विधा असेल, तुम्हाला खरंच समजत नसेल, तर तुम्ही अशा ॲप्टिट्यूड टेस्टचा आधार घ्या, की जिथं कुठलाही बायस नाहीये. म्हणजे त्या ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करणारे ज्या काही संस्था आहेत, त्या निपक्षपातीपणे या ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करत आहेत आणि त्याचे उत्तम रिझल्ट आम्ही स्वतः बघितलेत मित्रांनो. तर जरूर ॲप्टिट्यूड टेस्टचा फायदा घ्या आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला मगाचच वाक्य, की राइट मॅन ॲट राइट पर्सन ही आपल्या देशाची ॲसेट आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या शिक्षणाकडेच जायचा प्रयत्न करा. आता मित्रांनो, इंजिनिअरिंग करिअर्सचे एक ढोबळ मानाने आम्ही 6 प्रकार इथं दाखवले आहेत. अगदी थोडक्यात त्यांची माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. आय-टी-आय हे 2 वर्षाचं एक शिक्षण 10वी नंतर की ज्यांना जास्त वर्ष शिकायला एकतर आर्थिक परिस्थितीमुळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा घरच्या अडचणींमुळे प्रॉब्लेम आहेत आणि त्यांना प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळवायचा, तर जास्त करून प्रायव्हेटमध्ये मित्रांनो, तर त्यांच्याकरता आय-टी-आयचं एज्युकेशन 2 वर्षामध्ये त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा प्रायव्हेट जॉब देऊ शकतात. त्यानंतर काही विद्यार्थी दुर्दैवाने 10वी मध्ये कमी मार्कांनी पास होतात किंवा दुर्दैवाने फेल होतात. त्यांच्याकरता स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस म्हणजे मोबाईल रिपेअर आहे, त्यानंतर साईट सुपरविजन आहे किंवा इतरही काही प्रकारचे स्किल्स कोर्सेस त्यांना घेऊन आपल्याला अ, एक प्रकारचं इंजिनिअरिंगमधलंच पण हाय लेव्हलचं न मध्यम लेव्हलचं काम तिथं करता येतं. आता आपण काही आकर्षक पर्यायांचा अभ्यास करूया. पॉलिटेक्निक डिप्लोमा हा सर्वसाधारणपणे 3 वर्षाचा कोर्स आहे. काही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये हा 4 वर्षाचा पण केलाय त्यांनी. तर त्याचे प्रॉस्पेक्टस अगदी क्लिअर आहेत. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर होतं. आता गव्हर्नमेंटनी तर काय केलंय, की जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याकरता जे नवीन कॉन्ट्रॅक्टर स्वतः होत आहेत, ज्यांना अनुभव नाहीये, त्यांच्याकरता काही विशिष्ट रकमेपर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, टेंडर्स आहेत, ते त्यांना निश्चितपणे मिळतात. त्यामुळे काही विद्यार्थी अगदी फ्रेशर जरी असले, तरी त्यांनाही कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय स्टार्ट करता येतो. तरी पण इथे एक छोटासा अनुभवाचा मुद्दा असा आहे, अनुभवी सल्ला असा आहे, की शक्यतोवर ज्या क्षेत्रात आपल्याला बिझनेस करायचा आहे, कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे, त्याचं किमान 1 ते 2 वर्ष आपण कमी पगारावर का होईना अनुभव घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, इंजिनिअरिंग डिग्री 10वी नंतर ती लगेच नाही करता येत. आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स
11वी 12वी सायन्स करून मग एंट्रन्स एक्झामच्या माध्यमाने 12वी नंतर डिग्री करता येतं. आता या डिग्रीचे अनेक फायदे आहेत मित्रांनो. तुम्हाला डिप्लोमाला जे फायदे आहेत ते तर मिळणारच आहे. प्लस तुम्हाला पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम्स, MBA, IIM, गेट नावाची एक अत्यंत हाय लेवलची परीक्षा तुम्हाला देता येते. गेट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला MTech करता येतं, फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये MS करता येतं. अर्थातच आता मी तुम्हाला ह्याही ट्रेंडची चर्चा करणार आहे, की 12वी नंतर सुद्धा 4 वर्ष डिग्री करता येतं. 4 वर्षाचा अभ्यासक्रम घेऊन किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा करून 3 वर्ष डिप्लोमा आणि डायरेक्ट सेकंड इयरला एंट्री केल्यानंतर पुन्हा 3 वर्ष डिग्री आपल्याला करता येते. अर्थात दोन्हींचे काय फायदे तोटे काय मुद्दे आहेत ते आपल्याला पुढच्या क्लिपमध्ये बघायचं आहे. त्यानंतर 12वी नंतर नाटाने एक एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर ज्यांना बिल्डिंग डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे ते आर्किटेक्ट होऊ शकतात, स्वतःचे आर्किटेक्ट फर्म स्थापन करू शकतात किंवा त्याचबरोबरीने इतरही डिग्रीचे जे फायदे आहेत, भारतामध्ये जे डिग्रीचे जे फायदे आहेत ते त्यांना घेता येतात. अर्थातच स्वतःचा बिझनेस करणं हा तर ऑप्शन नक्कीच आहे. इंटिरियर डिझाईनचा एक IDD म्हणून एक डिप्लोमा आहे. ज्यांना सिव्हिलमध्ये काम करायचं आहे पण मॅथमॅटिक्समध्ये अजिबातच आवड नाही आहे, त्यांच्याकरता 2 वर्षाचा एक छान कोर्स आहे. त्यांची जर आर्किटेक्ट लोकांशी चांगले कॉन्टॅक्ट असतील किंवा 1, 2, 3 वर्ष त्यांनी अनुभव घेतला तर रिनोव्हेशन, इंटरनल जे आता तुम्हाला माहिती आहे, इंटिरियर डिझाईनचं महत्त्व खूपच प्राप्त झालं आहे. तुम्हाला जर फर्निचर आहे किंवा सर्व तऱ्हेचं जे रिनोव्हेशन आहे, फ्लॅटचं, बंगलोचं, हे करण्याकरता या एजन्सीची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे काही लोकं मॅथमॅटिक्सची आवड नसणारे पण सिव्हिलमध्ये आवड असणारे इंटिरियर डेकोरेशनचा इंटिरियर डिझाईनचा डिप्लोमा सुद्धा करू शकतात. आता ह्या क्लिपमध्ये अगदी थोडक्यात इंजिनिअरिंगमध्ये जे वेगवेगळे करिअर्स आहेत. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये मी इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये मग IIT आहे, NIT आहे, IIIT ह्या पण आहेत, पण त्या आपल्याला पुढच्या क्लिपमध्ये बघायच्या आहेत. आता मित्रांनो, आता 2 ते 3 प्रकारचे आपल्याला इथे अभ्यास करायचे आहेत. एक म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमाचे काय नेमके मुद्दे आहेत, 12वी नंतर डिग्रीचे काय मुद्दे आहेत, त्यांची कंपॅरिझन काय? या 3 क्लिपच्या माध्यमातून आपल्याला तो जो पहिला व्यावहारिक प्रश्न मी तुम्हाला म्हटलं, की 10वी नंतर डिप्लोमा का 12वी नंतर डिग्री? त्याचं व्यावहारिक उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करतोय. आता पॉलिटेक्निक डिप्लोमा कोणाकोणाकरता सुटेबल आहे ते बघूया. मित्रांनो, काही विद्यार्थ्यांची ब्रँच ही जवळ-जवळ फिक्स असते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं इंजिनिअरिंग करायचं याचे कन्सेप्ट क्लिअर असतात. त्यांच्याकरता पॉलिटेक्निक डिप्लोमा एक अत्यंत चांगली सोय आहे. कारण त्याच फॅकल्टीमध्ये पुढे जाऊन ते डिग्री करू शकतात. ज्यांच्या मनामध्ये ब्रँचबद्दल जरा गोंधळ आहे, त्यांना 11वी 12वी नंतर आपल्याला कशाप्रकारे पुढे जाता येईल तेही बघूया. आता जे विद्यार्थी रॅट रेस म्हणजे जी CET आहे, JEE आहे, तिथे प्रचंड स्पर्धा आहे. काही विद्यार्थी म्हणतात, "नाही, आम्हाला या रॅट रेसमध्ये जायचं नाहीये." कारण अजून तरी डिप्लोमानंतर डिग्री करण्याकरता कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम घेतली जात नाहीये. त्याचा फायदा घेऊन CET आणि JEE अव्हॉइड करण्याकरता काही विद्यार्थी पॉलिटेक्निक डिप्लोमा आणि मग डिग्री करू शकतात किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा करून थोडासा एक्सपिरियन्स घेऊन 1-2 ते 3 वर्षांचा किंवा 1 ते 2 वर्षांचा अनुभव घेऊन आपल्याला पाहिजे ते नोकरी किंवा व्यवसाय करू शकतात. आता मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे फॅमिली बिझनेस आहे. म्हणजे पहिल्या पिढीचा बिझनेस ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला आहे. तोच त्यांना पुढे कंटिन्यू करायचा आहे किंवा काही गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी आहेतच त्यांच्या जनरेशनमध्ये, आधीच्या जनरेशनमध्ये कंटिन्यू करायचं आहे. तर काही वेळेला मॅथेमॅटिक्स म्हणा किंवा खूप डीपमध्ये सगळ्या विषयांचा अभ्यास न करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी डिप्लोमा करतात, अनुभव घेतात आणि आपल्या जो फर्स्ट जनरेशननी तयार केलेला व्यवसाय ते पुढे कंटिन्यू करू शकतात. काही विद्यार्थी मित्रांनो सध्या एक वेगळ्या प्रकारचं अजूनपर्यंत बिझनेसेस म्हणजे एंटरप्रेन्योरशिपमध्ये खूप इंटरेस्टेड असतात. त्यांनाही पॉलिटेक्निक डिप्लोमा चांगला आहे किंवा मग काही विद्यार्थ्यांना प्रोडक्शनमध्ये इंटरेस्ट असेल तर ते स्वतःची इंडस्ट्री पण एस्टॅब्लिश करतात. अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एक चांगलं मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत, प्रोडक्शनचा अभ्यास चांगला आहे, ते स्वतःची इंडस्ट्री अतिशय व्यवस्थितपणे चालवू शकतात. आता
टोटल पिरियड ऑफ ग्रॅज्युएशन हा दोन्हीकडनं सेम आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं डिप्लोमाचे 3 वर्ष, डिग्रीचे 3 वर्ष. डिग्रीचा खरा कोर्स 4 वर्ष आहे, पण डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते. पहिले वर्ष स्किप होतं. आता HSC नंतर पण आपण 2+4 किंवा डिप्लोमा नंतर 3+3 अशा प्रकारे डिग्री अक्वायर करता येते. आता हे हा जरा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. रिलेटिव्हली लेस एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर्ड टू HSC इंजिनिअरिंग डिग्री. आता मित्रांनो क्षमा करा, मी कुठल्याही एका पर्टिक्युलर चॅनलचा इथे प्रमोशन करत नाही की डिप्लोमाच करा किंवा डिग्री करा. दोघांचे मी तुम्हाला प्लस आणि मायनस पॉईंट सांगायचा प्रयत्न करतोय. कृपा करून माझे तर दोन्ही प्रकारचे क्लासेस, असं काही माझं म्हणणं नाही की हेच करा तेच करा, पण ज्यांना ज्या प्रकारचं सुटेबल आहे त्यांना आपण त्या ठिकाणचं कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न करतोय. आता 11वी-12वी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, CET किंवा JEE क्रॅक करायचे असेल तर नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी एक्सपेन्सेस आपल्याला प्रायव्हेट ट्युशनमध्ये खर्च करावे लागतात. त्या ठिकाणी रिलेटिव्हली चार्जेस आहेत. बरं तिथं आपल्याला कुठल्याही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप प्रायव्हेट ट्युशन करता मिळत नाहीये. त्यामुळे ते 2 वर्षाचा खर्च आपल्याला आहे. डिग्रीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक घटकांना किंवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी स्कॉलरशिप सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे 2 वर्ष HSC आणि 3-4 वर्ष डिग्री यापेक्षा डिप्लोमा आणि डिग्रीचा एक्सपेन्सेसमध्ये कसा फरक पडतो बघा. आता जे 10वी नंतर डिप्लोमा करतायत आणि आर्थिक किंवा सामाजिक कमकुवतपणामुळे त्यांना तिथल्या तिथं स्कॉलरशिप मिळू शकते पहिल्या वर्षीपासूनच. म्हणजे 6 वर्ष स्कॉलरशिप मिळणं आणि 4 वर्ष स्कॉलरशिप मिळणं यातला जो काही फरक आहे तो तुम्हाला निश्चित लक्षात येईल. आणि HSC करता 2 वर्ष करता जे एंट्रन्स क्रॅक करण्याकरता जे क्लासेस आहेत त्याच्याकरता आवश्यक असणारं फी स्ट्रक्चर हे बऱ्यापैकी मजबूत आहे आणि ते आपल्याला फेस करावं लागतं. तिथं कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिप गव्हर्नमेंटकडनं आपल्याला मिळणार नाहीयेत. म्हणून एक छोटासा फार मोठा फरक करणारा एक मुद्दा नाही. तर काही लोक ज्यांनी ठरवलंच आहे ते असा हा विचार करत नाहीत. जर त्यांना CET JEE क्रॅकच करायची कुठल्याही गोष्टीत तर दे कॅन ऑप्ट फॉर दॅट ऑप्शन ऑल्सो. आता मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे आई वडील असे साशंक असतात की 12वी नंतर आपला मुलगा बाहेर जाणार 2 वर्षानंतर त्याची तेवढी मॅच्युरिटी लेवल आहे की नाही. तर काही विद्यार्थ्यांना पहिले 3 वर्ष आपल्या होम टाउनमध्ये राहून आई वडिलांसोबत पॉलिटेक्निक डिप्लोमा करतील. कारण काही वेळेला 11वी नंतर जर विद्यार्थी बाहेर पडला तर कधी कधी होमसिकनेसचा अनुभव येऊ शकतो. तर हायर एज्युकेशन 3 वर्षांनी केलं तर त्यांना ते रिलेटिव्हली जरा मॅच्युरिटी आलेली असते. त्याकरता सुद्धा काही लोक विद्यार्थी आपल्या शहरामध्ये डिप्लोमा करतात आणि मग अशा शहरामध्ये डिग्री करायला जातात की जिथं थोडे हायर प्रॉस्पेक्टस त्यांना मिळू शकतात. आता गोइंग टू अब्रॉड काही विद्यार्थी असाही विचार करतात की 12वी नंतर डिग्री त्यानंतर MS करण्या अगोदर डिप्लोमा नंतर BS म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये कंडक्ट केलं जातं. त्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सहजगत्या गुगलच्या माध्यमाने माहिती होऊ शकतात. आता मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा असा एक चमत्कारिक कल असतो की डिप्लोमा तर करूया आपण 3 वर्ष, आपलं नेमकं ॲप्टिट्यूड आपल्याला अजून कळलेलं नाहीये. 3 वर्षानंतर आपल्याला असं वाटलं की जरा आपण साईड चेंज करूया, आपण BBA करूया, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करूया किंवा BCS करूया, BA करूया, BCom करूया. त्यांना सुद्धा डिप्लोमा झाल्यानंतर अशा प्रकारचे एंट्रन्स द्यायला BBA करता अलाउड आहे. त्यामुळे काही विद्यार्थी असाही ट्रॅक घेऊ शकतात की डिप्लोमा करायचा आपल्या आवडत्या विषयामध्ये आणि त्यानंतर जर डिग्री करायचं नसेल तर इतर माध्यमाने ग्रॅज्युएट करूनही त्यांना पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा देता येतात. आता काही विद्यार्थी असे असतात की नाही मला डिग्री करायची, पण डिप्लोमा नंतर व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस करतात आणि मग करिअरमध्ये त्यांना थोडंसं जास्त फ्रीडम मिळतं. आता जसं तुम्ही पॉलिटेक्निक कराल तसं व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस म्हणजे काय ह्याची तुम्हाला निश्चित माहिती होतच जाईल. असं या क्लिपमध्ये आपण ब्रँच फिक्स आहे, रॅट रेस करता जे रेडी नाही आहेत, फॅमिली बिझनेस आहे, एक्सपेन्शनचा विचार करायची गरज आहे किंवा होम टाउनपासून किमान 3 वर्ष होम टाउनमध्ये राहायचं आहे, अशा वेगवेगळ्या व्यक्तींकरता पॉलिटेक्निक डिप्लोमा हा एक चांगला पर्याय असू शकतो. आता मित्रांनो
11वी-12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग डिग्री करणारे एज्युकेशन म्हणजे आता तसं म्हणलं मित्रांनो, इथं खूप प्रचंड स्पर्धा आहे. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा क्रॅक केल्यानंतर IIT किंवा NIT सारख्या उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये आपल्याला इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेता येतं. आता ह्या मित्रांनो, ह्या परीक्षेकरता मात्र कठोर मेहनत म्हणजे 2 वर्ष अक्षरशः मिशनरी पद्धतीने आपल्याला मागे जावं लागेल, त्या अभ्यासाच्या मागे लागावं लागेल आणि 2 वर्ष कुठलाही इतर विचार न करता आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे गाडून घ्यावं लागेल आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे हे प्रेशर हँडल करू शकत असाल आणि जर तुमच्याकडे चांगले रोल मॉडेल्स असतील, चांगले अनुभवी तुमच्याकडे गाईड करणारे विद्यार्थी असतील, तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये कोणी अशा प्रकारचं एज्युकेशन केलं असेल, तर जरूर तुम्ही हा पर्याय घ्या. त्यात तुम्हाला JEE क्रॅक करायचे मेन्स आणि ॲडव्हान्स. मग तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया मधलं एक नंबरचं टेक्निकल एज्युकेशन IIT किंवा NITच्या माध्यमाने मिळू शकेल. आता मित्रांनो, थोडं तुम्हाला मेन्समध्ये मिळालं पण ॲडव्हान्स करता जाता येत नाहीये. तर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजचा थोडासा एक मध्यम पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता IIIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारख्या संस्था पण उदयाला येत आहेत. तिथेही तुम्हाला IIT, NITच्या खालोखाल दर्जाचं शिक्षण मिळू शकतं आणि अर्थातच तुम्हाला जर JEE मेन्समध्ये स्कोर थोडा कमी झाला, पण CETमध्ये चांगले मिळाले, तर प्रायव्हेट कॉलेजेसमधून तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री अगदी व्यवस्थित करू शकता. फक्त मित्रांनो, इथे एक छोटासा मी तुम्हाला एक सल्ला द्यायचा प्रयत्न करतो, की BE आणि BTech तर बरेच लोक असं BTechला बीटेक करता त्यांना मोह होतो. तर प्रायव्हेट कॉलेजेस जे बीटेक देत आहेत, तर त्याला तितकं महत्त्व नाहीये, जेवढं बीटेक IIT मधनं बाहेर पडतो आपण. तर ते नावाचाच फक्त फरक आहे. बाकी आपल्याला BE आणि BTechमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये फारसा फरक नाहीये. आता अनेक डीम युनिव्हर्सिटी आहेत. तुम्हाला BITS सारख्या संस्था आहेत. रेल्वे इंजिनिअरिंग एक इंटरेस्टिंग ब्रँच आहे, की 12वी नंतर जर 4.5 वर्षाचा रेल्वे इंजिनिअरिंगचा तुम्ही कोर्स केलात, तर तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं चांगला स्कोर केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या पण संधी रेल्वेतर्फेच दिल्या जातात. ज्यांना मेकॅनिकल आणि रेल्वे इंजिनिअरिंगची आवड आहे, त्यांच्याकरता तो पण एक इंटरेस्टिंग पर्याय 12वी नंतर उपलब्ध आहे. आता मित्रांनो, जसं आपण मगाशी पॉलिटेक्निक डिप्लोमा ह्या विषयावर आपलं बोलणं झालं. आता आपण इंजिनिअरिंग डिग्री कोणी करावी, त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. आता बघा मित्रांनो, इकडे जर बघितलं तुम्ही, ब्रँच इज ऑलमोस्ट फिक्स, ब्रँच इज नॉट फिक्स. आता 11वी-12वी 2 वर्षांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला जायचं फिक्स आहे. पण अजून 2 वर्ष स्टडी करायचा आहे. इतर आपल्या नातेवाईकांचा विचार घ्यायचा आहे. संपूर्ण जागतिक लेव्हलचा अभ्यास करायचा आणि मग आपण ब्रँच फिक्स करू. त्यांना 11वी-12वी सायन्सचा पर्याय एकदम उत्तम आहे. ज्यांना रॅट रेस करायची नाहीये, JEE नकोय, त्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा सुटेबल आहे. पण जे विद्यार्थी आणि पेरेंट्स ज्यांचा माइंडसेट रेडी आहे एंट्रन्स एक्झाम करता आणि मनाने खमके आहेत, आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यांची त्या प्रकारचा खर्च करायची तयारी आहे. पण निश्चितपणे जास्त बेटर प्रॉस्पेक्टस 12वी नंतर आहे, यात कुठलाही वाद नाहीये. कारण तुम्हाला स्काय जास्त ओपन आहे. इथं तुम्हाला काय होतं, ऑप्शन्स थोडे कमी होतात. कारण डिप्लोमा नंतर कुठल्याही विषयात तुम्हाला थेट IIT नाही करता येत. कारण IIT भारतातलं एक नंबरचं एज्युकेशन आहे. त्याचं तुम्हाला IITमध्ये जायचं असेल, तर डिप्लोमा नंतर डिग्रीमध्ये गेट एक्झाम आणि मग MTech करता येतं. पण 12वी नंतर तुम्हाला थेटपणे IITमध्ये, NITमध्ये, IIITमध्ये, BITSमध्ये, रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये किंवा आणखी काही इतर डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, त्यांच्यामध्ये प्रवेश करता येतो. आणि अगदी काही लोकांना 11वी-12वी सायन्स नंतर असं वाटलं, नाही इंजिनिअरिंग करायचंय मला, माझा ट्रॅक बदलायचा आहे, तर तो सुद्धा त्यांना ट्रॅक बदलायचा पर्याय 12वी सायन्स नंतर उपलब्ध आहे. इथे मात्र तुम्हाला तसे खूप सारे पर्याय डिप्लोमा नाहीत. एक्सपेन्सिव्हबद्दल मी तुम्हाला बोललो मगाशी. आता काही गव्हर्नमेंटचे जॉब केवळ त्यांनी डिप्लोमा, त्यातल्या सिव्हिलमध्ये हा प्रकार आहे, की सिव्हिल डिप्लोमाला प्रमोट करावं म्हणा किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा ज्यांना
लवकरात लवकर इन्कम चालू होणं अपेक्षित आहे, त्यांच्याकरता काही गव्हर्नमेंटच्या अगदी काही पोस्ट या डिप्लोमा होल्डर करता राखीव असतात. पण त्याच वेळेला इकडच्या बाजूला 12वी झाल्यानंतर जो विद्यार्थी आहे, तो निश्चितपणे थोडा जास्त मॅच्युअर्ड होऊन इंजिनिअरिंग एज्युकेशनला फेस करू शकतो. आता डिप्लोमा स्टुडंट्सचा विचार केला तर ते टेक्निकल सब्जेक्ट आणि सबमिशनशी जास्त अकस्टम झालेले असतात. तर 12वीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर मॅथेमॅटिक्समध्ये शार्प असतात ते. पण त्या मानाने टेक्निकल सब्जेक्टचा पहिल्यापासून त्यांना अभ्यास करावा लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आहेत. ब्रँच फिक्स आहे का? फिक्स आहे. ब्रँच फिक्स नसेल 2 वर्ष विचार करा. भरपूर स्कोप आहे. तुम्हाला तुमचा सीईटीचा माइंडसेट नसेल, पॉलिटेक्निक डिप्लोमा करून मग डिग्री करा. सीईटीचा माइंडसेट असेल, 12वी करा. एक्सपेन्सिव्ह मी तुम्हाला सांगितलं स्कॉलरशिप अवेलेबल आहेत म्हणून रिलेटिव्हली लेस एक्सपेन्सिव्ह आहे. पुढे एक्सपेन्सिव्ह जास्त आहे तर या क्रॅकिंग एक्झाममुळे जास्त होतं ते. ऑप्शन मात्र 12वी नंतर निश्चितपणे जास्त अवेलेबल आहेत. त्यानंतर एक फार इंटरेस्टिंग वाक्य मी तुम्हाला इथं कोट करायचा प्रयत्न करतोय. आता हे वाक्य आहे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं. ते काय म्हणतात, भान ठेवून स्वप्न बघा व ते पूर्ण करण्याकरता बेभान व्हा. मित्रांनो, खरं तर या आपल्या व्हिडिओचा उद्देशच आहे की तुमची स्वप्न तुम्ही अशी बघा की जी तुम्हाला निश्चितपणे बेभानपणे काम करून पूर्ण करता येईल. तर स्वप्न बघताना निश्चित भान ठेवा, ह्यानी केलंय त्यानी केलंय तसं न विचार करता माझी काय क्षमता आहे, माझी काय कुवत आहे, निश्चित कुवतही वाढवता येते, पण ती अमर्याद नाही वाढवता येत. तर माझी काय क्षमता आहे ह्याचं भान ठेवून स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्याकरता बेभान व्हा. हा एक सुंदर संदेश बाबा आमटेंनी आपल्याला दिला आहे. आता मित्रांनो, ह्या सगळ्या विवेचनानंतर अजून 2-3 मुद्दे आपले खरं म्हणजे राहिलेत. ते म्हणजे या ठिकाणी ब्रँच कशी निवडायची, कॉलेज कसं निवडायचं, याचा अभ्यास आपण ह्याच व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तेव्हा आत्तापर्यंत तुम्ही मला ऑब्झर्व्ह केलंत, वॉच केलंत, त्याबद्दल मी तुमचे निश्चितपणे आभार मानतो. आणि या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. थँक यू. लवकरच 2-3 दिवसात भेटूया पुढच्या अभ्यासाकरता.